मनोज जरांगे पाटील जे आहेत मुंबईवर येण्यावर ठाम आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे आझाद मैदान या ठिकाणी आपण आहोत आणि माझ्या मागे आपण बघू शकतो की व्यासपीठ जे आहे ते इथे उभारण्याची तयारी येते। सोबतच पाहू शकतो हजारो मराठा नागरिक जे आहेत, मराठा समाज बांधव जे आहेत ते इथं सुद्धा दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच बघायला गेलं तर पुढची रणनीती मराठा समाजाची कशी असणार आहे हे तर पाहावंच लागेल, पण तयारीमध्ये कुठेच मराठा बांधव जे आहेत ते कमी पडताना आपल्याला दिसत नाहीयेत। आता सुद्धा आपण बघू शकतो इथे 1000पेक्षा जास्त मराठा बांधव आहेत हे इथं दाखल झालेले आहेत। रात्र होत आलेली आहे। जरांगे पाटील हे लोणावळ्यातनं निघालेले आहेत, लोणावळ्यातनं पनवेलच्या दिशेने जे आहेत ते निघालेले आहेत। काही वेळामध्ये त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मार्फत चर्चा सुद्धा होणार आहे। त्या चर्चामध्ये काही तोडगा निघतो का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। पण कुठला तोडगा नाही निघाला आणि कुठल्याच प्रकारचं कुठलं आश्वासन पूर्ण केलेलं किंवा शब्द दिलेला किंवा कुठलाच कागद जरांगे पाटील यांच्या हातात नाही देण्यात आला, तर मग पुढची रणनीती कशी याच्यावर जी आहे ठिकठिकाणी जी आहे तयारी सुरू आहे। आझाद मैदान या ठिकाणी आपण आहोत। सकाळपासून जे आहेत वेगवेगळे आडेवेडे आले होते परवानगीबाबत आणि सगळ्याबाबत, पण त्यानंतर सुद्धा मराठा समाजाने भव्य इथे व्यासपीठ उभारायला जी आहे सुरुवात केलेली आहे। मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।